नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजा किंवा खणाची पूजा एकदम साध्या सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने कशी करायची हे दाखवणार आहे। त्याबरोबरच ही पूजा कधी करायची, कोणत्या वेळेत करायची, पूजेसाठी आपल्याला किती खण आणायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी या खणांचं किंवा सुगडांचं काय करायचं आणि खूप सोप्या पद्धतीने अगदी 10 मिनिटात आपण ही पूजा कशी करू शकतो, ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। सुगड पूजन म्हणजे नेमकं काय, तर या दिवसांमध्ये शेतामध्ये जी पिकं पिकतात ती सर्व एका घटामध्ये भरून म्हणजे या मातीच्या मडक्यामध्ये भरून त्यांची पूजा केली जाते। यालाच आपण सुगड पूजन म्हणतो। काही ठिकाणी याला खण म्हणतात, मातीची बोळकी, सुगड, लोटकी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं। हे सुगड काही ठिकाणी काळ्या तर काही ठिकाणी लाल मातीचे पण मिळतात। तुमच्याकडे जसे घेतले जातात ते तुम्ही घेऊ शकता। आणि सुगड हे शक्यतो भोगीच्या दिवशीच खरेदी केले जातात सकाळी, किंवा तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी जर सुगड पूजन करत असाल तर तुम्ही त्या दिवशी पण सकाळी घेऊ शकता। तर शक्यतो भोगीच्या दिवशी आपल्याला सुगड खरेदी करायची आहेत। आपण बाजारामध्ये सुगड खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा जाताना बरोबर हळदी कुंकू, थोडंसं तीळ, तांदूळ आणि तिळगुळ घेऊन जायचं आहे। कारण आपण बाजारातच सुगड खरेदी केले तर तिथेच त्याची पूजा करायची असते। सुगडांना 5-5 ठिकाणी हळदी कुंकू लावायचं, त्यामध्ये थोडेसे तीळ, तांदूळ, तिळगुळ टाकायचे आणि त्याची पूजा करायची। कारण प्रत्येक वर्षी संक्रांतीला नवा कोरा खण पूजायचा असतो। त्यानंतर मग तुम्ही घरी आणून ते स्वच्छ धुवून वगैरे विधिवत अशी पूजा करू शकता। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सुगड आपण जेव्हा खरेदी करतो तेव्हा ते व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत। ते सुगड किंवा ती मातीची बोळकी कुठेही तुटलेली, फुटलेली, चिरलेली नसावी याची खात्री करूनच आपल्याला ते खरेदी करायचे आहेत। खरेदी केल्यानंतर मग तिथेच त्या सुगडांची पूजा करायची आणि मग घरी आणल्यावर ते स्वच्छ पाण्याने धुवायचे। काही ठिकाणी धुवत नसतील तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता। मी आधी हे खण स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। त्यानंतर आपण सुगडांना असं 5-5 ठिकाणी हळदी कुंकू लावायचं आहे। काही जण भोगीच्या दिवशी सुगड पूजन करतात तर काही जण संक्रांतीच्या दिवशी पण करतात। जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार करू शकता। भोगीच्या दिवशी सुगड आणून तुम्ही त्यांची हळद कुंकू वाहून तीळ, तांदूळ, तिळगुळ टाकून पूजा करू शकता आणि संक्रांतीच्या दिवशी त्यामध्ये ओवसा भरला ना तरीही चालू शकतं। तर ज्या दिवशी आपल्याला सुगड पूजन करायचं आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ अंघोळ करून आपल्याला सूर्यनारायणाची पूजा करायची आहे। कारण मकर संक्रांतीचा सण हा सूर्याला समर्पित आहे। एका तांब्याच्या भांड्यातून सूर्याला जल अर्पण करायचं, सूर्याची हळद कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची, सूर्याला नमस्कार करायचा। ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः असा सूर्याचा मंत्र म्हणला तरीही चालू शकतं। कारण सूर्याची उपासना केल्यामुळे आपल्याला निरोगी आरोग्य लाभतं, उत्तम तेजाची प्राप्ती होते, दीर्घायुष्य प्राप्त होतं। त्यानंतर मग रोजची देवपूजा करून आपण हे सुगड पूजन करू शकतो। आपल्या देवघरापाशी जागा असेल तर तिथे पण पूजा मांडू शकता, किंवा दुसऱ्या ठिकाणी तुम्ही असा पाट मांडून त्यावरती लाल रंगाचं किंवा नवं कोरं वस्त्र टाकून आपण ही पूजा मांडू शकतो। ही पूजा शक्यतो सकाळीच करायची असते। पाटावरती नवं कोरं वस्त्र टाकून सर्वात आधी आपण दिवा लावून घेतला, दिव्याची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा केली, दिव्याला नमस्कार करायचा। त्यानंतर कोणतीही पूजा आपले आराध्य दैवत गणपती बाप्पांच्या पूजनाने आपण करतो। तुम्ही रोजच्या देवपूजेबरोबर गणपतीचं पूजन केलं असेल तर अशी वेगळी पूजा करण्याची गरज नाही। पण तुम्ही अशी वेगळी पाटावरती पूजा मांडणार असाल तर गणपती बाप्पांना आधी स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आणि त्यानंतर गणपती बाप्पांची पण हळद कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची, मनोभावे नमस्कार करायचा। त्यानंतर हे सुगड मांडण्यासाठी मी पाटावरती अशा छोट्या छोट्या तांदळाच्या राशी केलेल्या आहेत। त्यावरती आपल्याला हळदी कुंकू वाहायचं आहे। हे सुगड खरेदी करताना मात्र घरातील प्रत्येक सुवासिनीचे 5 सुगड आणि 1 पंती अशा प्रकारे आपल्याला खरेदी करायचं आहे। तुमच्या घरामध्ये किती सुवासिनी असतील त्या प्रत्येकीचे 5-5 सुगड आणि 1-1 पंती अशा प्रकारे आपण खरेदी करायचं असतं। समजा तुमच्या घरात 2 सुवासिनी स्त्रिया असतील तर एकूण 10 सुगड आणि 2 पंत्या अशा प्रकारे आपण खरेदी करू शकतो। काही जण 7 पण सुगड घेतात, 1 तुळशीचं म्हणून आणि 1 देवाचं म्हणून, किंवा काही जण ह्या 5 पैकीच 1 तुळशीजवळ ठेवतात आणि 1 देवाजवळ ठेवतात, किंवा काही जण काय करतात तुळशीचे असे वेगळेच छोटे छोटे 5 सुगड घेतात। तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही खरेदी करू शकता।
त्यानंतर या सुगडांमध्ये भरण्यासाठी मी असा ओवसा तयार करून घेणार आहे। हा ओवसा जर तुम्ही आदल्या दिवशीच करून ठेवला, सगळ्या भाज्या आणून त्या व्यवस्थित बारीक चिरून, तर तुमची पूजा ही अगदी 5 मिनिटात होते। तुम्ही हा ओवसा आदल्या दिवशीच तयार करून ठेवू शकता। खण तर आपण सकाळीच आणत असतो, त्यामुळे रोजची देवपूजा झाली की अगदी 5 मिनिटात ही पूजा होते। ह्यामध्ये मी उसाचे कांडे, छोटी बोरं, त्याबरोबर कोवळं ज्वारीचं कणीस, त्याला हुरडा म्हणतात, घेवड्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, गाजराचे तुकडे, ओल्या वाटाण्याच्या शेंगा इतकं घेतलेलं आहे। यामध्ये बरेच जण ओल्या हरभऱ्याचे घाटे घालतात, काही ठिकाणी पेरू, वांगं, गव्हाच्या ओंब्या अशा वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या घेतल्या जातात। तर तुम्ही ज्या काही भाज्या घेतल्या असतील त्या अशा छोट्या-छोट्या बारीक तुकडे करून ते सगळं मिक्स करून घ्या, म्हणजे असा हा ओवसा सुगडांमध्ये भरण्यासाठी तयार होतो। आपण सुगडांना हळदी कुंकू लावून घेतलेला आहे। आता त्या प्रत्येक तांदळाच्या राशीवरती आपल्याला असं एक-एक सुगड ठेवून घ्यायचं आहे। संक्रांतीच्या दिवसांमध्ये तिळगुळाला खूप जास्त महत्त्व असतं, त्यामुळे सर्वात आधी आपल्याला त्या खणामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत, त्यानंतर थोडे-थोडे तांदूळ टाकायचे आहेत। तुम्ही तीळ तांदूळ मिसळून टाकू शकता। त्यानंतर थोडंसं तिळगुळ किंवा साखरेचा हलवा किंवा तिळाचे लाडू तुम्ही टाकू शकता। त्यानंतर मग आपण जो ओवसा तयार करून घेतला होता ना, तो आपल्याला सुगडांमध्ये भरून घ्यायचा आहे। सुगड असे गच्च-गच्च भरून घ्यायचे आहेत। तुम्ही या सगळ्या ओवस्यामध्येच जरी तीळ तांदूळ टाकले ना तरीही चालू शकतं, म्हणजे डायरेक्ट आपण भरू शकतो। ज्या नवीन लग्न झालेल्या मुली असतात त्यांना याबद्दल फारशी माहिती नसते, तर त्यांच्यासाठी तर हा खूपच उपयोगी व्हिडिओ असणार आहे। आपण हे जे वाण तयार केलेलं आहे, वाण किंवा ओवसा जो आपण तयार केलेला आहे, तो थोडासा आपल्याला जास्तीचाच करायचा आहे, कारण सुगडांमध्ये भरून ते थोडंसं शिल्लक ठेवायचं असतं। त्याबरोबर आपल्या घरातील देवांना वाहायचं असतं। संक्रांतीच्या दिवशी घरातील तुळशीला वाहायचं, आपण ज्या ठिकाणी ओवसायला जाणार आहोत ज्या मंदिरामध्ये त्या देवीला वाहायचं, आपल्या घरी आलेल्या हळदी कुंकासाठी सर्व स्त्रियांच्या ओटीमध्ये घालायचं असतं, त्यामुळे थोडंसं आपण जास्तीचंच करायचं। असं सर्व सुगडांमध्ये वाण भरून घेतल्यानंतर आपण जी पंती घेतली होती त्यालाही आपण 5-5 ठिकाणी असं हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे। त्या पंतीमध्ये आपल्याला थोडंसं तीळ आणि तांदूळ टाकायचं आहे आणि त्यामध्ये हळदी कुंकू किंवा काही जण गुलाल टाकतात, तर जसं तुमच्याकडे टाकलं जातं त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये हळदी कुंकू किंवा गुलाल टाकू शकता आणि ती पंती आपल्याला मधल्या सुगडावरती ठेवायची आहे। आणि अशा प्रकारे सर्व सुगड भरल्यानंतर पंती त्यावरती ठेवल्यानंतर आपल्याला सुगडांची पूजा करून घ्यायची आहे। सर्व सुगडांना हळदी कुंकू लावायचं आहे। सुवासिनीने स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। थोड्या अक्षता वाहायच्या, फुलं असतील तर फुलं वाहायची। त्या सुगडांना सर्वात शेवटी आपल्याला धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे। संक्रांतीच्या दिवशी अनेक जण तिळगुळाच्या पोळ्या करतात, काही जण शेंगदाण्याच्या पोळ्या करतात, काही जण पुरणाच्या करतात, त्याचाही नैवेद्य आपण दाखवू शकतो किंवा तुमच्याकडे जे कोणते गोडाधोडाचे पदार्थ बनवले असतील त्याचा नैवेद्य दाखवू शकता। या ठिकाणी मी साखरेचा हलवा आणि तिळगुळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवते। मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या जवळपासच्या मंदिरात, शक्यतो विठ्ठल रुक्मिणीच्या किंवा रामसीतेच्या मंदिरात स्त्रिया एकमेकींना ओवसायला जातात आणि सर्व स्त्रिया तिथे पण हळदी कुंकू करतात, एकमेकींना ववसतात। आपल्यापैकी मोठ्यांना नमस्कार करायचा आणि ही पण आपली पूजा झाल्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा। आपल्या परिवारासाठी सुख शांती समृद्धी सूर्यासारखे उत्तम तेज आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मागायचं आणि मग एकदा का पूजा झाली की हे जे खण आहेत किंवा सुगड आहेत एका नव्या कोऱ्या कपड्याने आपल्याला झाकून ठेवायचे असतात। याचं कारण म्हणजे आपल्याकडे जे काही विपुल आहे, जे काही आपलं वाण आहे ते जगाला दिसू नये, आपलं वाण उघडं पडू नये आणि ते आपल्याकडे सदैव टिकून राहावं म्हणून ते झाकून ठेवण्याची पद्धत आहे पूर्वीपासून। त्यानंतर मग मकर संक्रांतीच्या दिवशी आपण ओवसायला जाताना त्यामधील 2 सुगड आपल्या ताटामध्ये ठेवायचे, ते सुद्धा आपल्याला एका रुमालाने झाकून ठेवायचे आहेत। त्याबरोबर आपण ज्या पंतीमध्ये तीळ तांदूळ गुलाल ठेवला आहे ती पंती सुद्धा घ्यायची आणि त्यानेच स्त्रियांना ओवसायचं असतं, त्या तीळ तांदूळाने। काही जण आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्ये असे सुगड दान करतात, काही जण फक्त सुगडांमधील वाण घालतात किंवा काही जणांनी वाण जास्तीचं केलेलं असेल तर ते पण स्त्रियांच्या ओटीमध्ये घातलं जातं।
तेच खरं तर वाण आहे. पण आधी ओवसायला जाताना आधी देवघरातील देवांना, नंतर विठ्ठल रुक्मिणीला, त्यानंतर घरातील तुळशीला ओवसायचं. नंतर आपण ज्या मंदिरामध्ये ओवसायला जाणार आहोत त्या देवीला ओवसायचं आणि नंतर मग स्त्रियांनी एकमेकींना ओवसायचं. आपल्यापेक्षा मोठ्यांना नमस्कार करायचा आणि वाण जर उरलं असेल तर आपल्या घरी आलेल्या हळदी कुंकासाठी स्त्रियांना त्यांच्या ओटीमध्ये घालायचं आणि ते मातीचे सुगड आपण आपल्यापाशी ठेवू शकतो आणि त्यातील वाण स्त्रियांच्या ओटीमध्ये घालू शकतो. अशा प्रकारे आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने सुगड पूजन किंवा खणाची पूजा कशी करायची ते पाहिलेलं आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, आपल्या अनेक मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.